नमस्कार. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ म्हणजेच MKCL यांनी आपल्या प्रसिद्धी MSCIT कोर्स आता AI पॉवर्ड स्वरूपात सादर केला आहे. 1.65 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या या कोर्समध्ये आता 100हून अधिक AI टूल्स, 400 पेक्षा जास्त कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे. AI डिवाइडेड कमी करण्याच्या उद्देशाने ChatGPT, Google Gemini, मायक्रोसॉफ्ट को-पायलट यांच्यासारखे टूल्सही सायबर सुरक्षा, डेटा विश्लेषण आणि डिजिटल व्यवहार याचेही परीक्षण दिले जाणार आहे. राज्यातील 4500हून अधिक केंद्रांवर हा कोर्स उपलब्ध आहे. शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, शिक्षक, स्टार्टअप्स आणि नोकरीच्या शोधात असलेसाठी ही सुवर्ण संधी आहे. MSCIT AI पॉवर्ड स्मार्ट भारताची स्मार्ट सुरुवात. आंतरराष्ट्रीय दर्जाचा कम्प्युटर कोर्स आहे. आता त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स देखील त्याच्यात आम्ही कोर्स कंटेंट उपलब्ध केलेला आहे. वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट ह्यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो कंटेंट विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रोडक्टिव्ह वाढवण्यासाठी त्यांच्या भविष्यामध्ये त्यांचा म्हणजे त्यांच्या सिलेबस असेल, करिअर असेल, या सगळ्यामध्ये त्यांना त्याचा वापर व्यवस्थित करता यावा, प्रोडक्टिव्हली वापर करता यावा. त्यांनी त्यांची करिअर जी निवडायची आहे त्यांना करिअर पण व्यवस्थित निवडता यावं आणि त्यांच्या करिअरमध्ये त्याचा प्रॉपरली त्याचा वापर करून त्यांनी सक्षम व्हावं, ते स्वतः त्यांच्या पायावरती उभा राहतील अशा दृष्टिकोनाने हा कोर्स आहे. या कोर्स करून बरेच विद्यार्थी त्यांच्या काही स्टार्टअप सुरू केलेले आहेत, काही त्यांच्या समजा ज्या जॉब करत आहेत त्यांच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये त्यांची वाढ झालेली आहे. आणि आता हा MSCIT कोर्स मुंबईमध्ये स्पेशली ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही मोडमध्ये उपलब्ध आहे. आणि MSCIT हा फक्त वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट नसून हे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह त्यांना विद्यार्थ्याला शिकायला मिळणार आहे. तर मी सर्वांना रिक्वेस्ट करेन की MSCIT कोर्स करून तुम्ही त्याचा एक्सपिरियन्स घ्या. आणि जवळजवळ 1,65,00,000 विद्यार्थ्यांनी हा कोर्स केलेला आहे. सर, हे कोर्सचं ड्युरेशन काय असेल आणि फीज काय? ही कोर्स 2 महिन्याची ड्युरेशन आहे आणि कोर्स फी 6,000 रुपये आहे. ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही मोडसाठी सेम आहे. चलो ओके. यांना जॉईन करण्यासाठी काय करायचं? विद्यार्थ्यांना समजा MSCIT कोर्स करायचा असेल तर MKCLच्या संकेतस्थळी जे MKCL.org किंवा MSCI.MKCL.org या संकेतस्थळावर गेलं तर त्यांना फक्त पिनकोड जरी टाकलं तर त्यांना त्यांच्या पिनकोडच्या हिशोबाने सेंटरची यादी मिळून जाईल आणि घराजवळ जे सेंटर असेल तर सेंटर निवडून त्यांनी तिथे ॲडमिशन करता. हे कितवी ते कितवीपर्यंत मुलं करू शकतात? MSCIT जो कोर्स आहे 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. त्याचबरोबर सर्व्हिस करणाऱ्या लोकांना पण हा कोर्स करता येतो आणि प्लस सिनियर सिटीजन जे आहेत त्यांच्यासाठी पण हा कोर्स खूप फायदेशीर आहे. त्याची लिमिट नाही. किती महिने का कोर्स? जे 2 महिने का कोर्स. नोकरीच्या संदर्भाने म्हणजे कसा त्याचा वापर होऊ शकतो? नोकरीच्या हिशोबाने सर जसं त्यांना आता सध्याला समजा काही प्रेझेंटेशन्स असतील, प्रोडक्ट किंवा रिपोर्ट्स बनवायचे असतील, ह्या कशा आहेत की ह्या ज्या 2-2, 3-3 दिवसात लागणाऱ्या ज्या दिवस असतात त्या ह्या सगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्यांना एका दिवसापर्यंत त्या सगळ्या गोष्टी कामं कंप्लीट करता येतील आणि त्यांच्या इतर कामावरती त्यांना वेळ देता येतील अशा दृष्टिकोनाने आहे. त्याचबरोबर MSCIT जे आता मी जसं म्हणालो की 1.65 कोटी लोकांनी हा कोर्स केला आहे आणि त्यांच्यासाठी पण आम्ही काय करतो की त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स करावा म्हणून त्यांना आम्ही MSCIT रिफ्रेश हा कोर्स देखील आम्ही आता लॉन्च केलेला आहे. जे ऑलरेडी MSCIT ज्यांचं झालेलं आहे त्यांनी MSCIT रिफ्रेश कोर्स करा. सर, MSCITमध्ये इम्प्रूव्ह काय केलं आहे का? नवीन काय अजून MSCIT शिकायला भेटेल? जसं जसं विंडोज नवीन येत आहे त्या विंडोज आम्ही चेंज केलेले आहेत. MS Office 2019 आता आलेलं आहे तर MS Office 2019 आहे. त्याचबरोबर 365 देखील त्याच्यात इन्क्लूड केलं. AIचा काय वापर? आणि 100 AI टूल्स आणि 200+ डिजिटल स्किल्स असे आम्ही ते शिकतो. हे सर्वीकडे उपलब्ध सर्व केंद्रामध्ये सेम. आणि ही इरा प्रणाली आहे एक ई-लर्निंग रेव्होल्यूशन फॉर ऑल ज्याच्यातून विद्यार्थ्यांना स्वतः देखील ते त्याच्या स्वतः स्पेसमध्ये त्यांना शिकता येतं. आणि ते इरा प्रणाली अशा दृष्टिकोनाने आहे की ते मुंबईत शिकत असेल किंवा एखाद्या गडचिरोलीमध्ये शिकत असेल, मुलांना सेम क्वालिटी सेम कंटेंट मिळावा म्हणून तो इरा म्हणून जो प्रणाली जी आहे MSCITची. 100 पैकी काही महत्त्वाचे टूल्स? 100मध्ये जे टूल्स आहेत त्याच्यामध्ये समजा एखाद्या विद्यार्थ्यांना प्रॉम्प्ट द्यायचे असतील म्हणजे प्रॉपरली ते प्रॉम्प्ट देऊन कसं त्यांना कंटेंट रिफाईन करायचं असेल, एखादा इमेज त्यांना बनवायची असेल प्रॉम्प्टच्या मदतीने इमेज देखील ते रिफाईन करू शकतात. एखादा समजा त्यांना गाणी बनवायची असतील, गाण्याचे कडवे बनवायचे असेल किंवा एखादा कविता बनवायची असेल तर त्या कविता देखील बनवू शकतात. एखादा व्हिडिओ त्यांना क्रिएट करायचा आहे तर त्यांनी इमॅजिनेशन केलं तसं क्रिएट प्रॉम्प्ट दिला तर व्हिडिओ देखील त्या क्रिएट करू शकतात. आणि समजा एखादा प्रेझेंटेशन बनवायचं आहे, नॅपकिन नावाचं एक टूल आहे, ते नॅपकिन आहे, रिपीट टूल आहे. आणि त्याचबरोबर गुगलचा बऱ्याच टूल्स आहेत जो लॅब्स गुगलची एक लॅब म्हणून आहे labs.google.com. त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पण त्याला खूप फायदा होतो.
जे वर्किंग आहेत त्यांच्यासाठी देखील उपयोग आहे. सर शेवटचा प्रश्न आहे, ह्युमन इंटेलिजन्स वापरून जे प्रोफेशनल काम करत आहेत तर त्या लोकांना याचा काय कसा उपयोग होऊ शकेल? आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करतं ते फक्त असिस्ट करतं आणि ह्युमन इंटेलिजन्स कसं करतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये क्वेश्चन करण्याची त्यांच्याकडे ती क्षमता नाही आहे जी ह्युमन इंटेलिजन्समध्ये क्वेश्चन करण्याची क्षमता आहे. सर किती वर्ष झाले तुमच्या आता 25 वर्ष कंप्लीट होते.